दसरा विशेष पेपर सारखी पातळ आणि खारी सारखीच खुसखुशीत कडाकणी कशी बनवायची ते पाहूयात। कडाकणी जितकी पातळ लाटलेली असेल, जाडीला जितकी कमी असेल तितकाच त्याचा खुसखुशीतपणा वाढतो। कडाकणी पातळ लाटून घेण्यासाठी खास ट्रिक पाहूयात। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घेऊन थोडासा बारीक वाटून घेतला। यामध्ये दूध घालून चांगलं मिक्स करून घेतलं, 10 ते 15 मिनिटे भिजवून घ्यायचं। दुसऱ्या भांड्यामध्ये पिठी साखर घेतली, यामध्ये सुद्धा पाणी घेतलं आणि हे विरघळवून घ्यायचं। 2 कप चाळून घेतलेल्या मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि वेलची पूड घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। कडाकणी छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये गरम तुपाचं मोहन घालायचंय। तर तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि या पिठावरती काढून घेतलं। तळ हातानेच सगळं तूप पिठाला मस्त चोळून घ्यायचं। पीठ चांगलं चोळून घेतल्यानंतर यामध्ये भिजलेला रवा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं साखरेचं पाणी घालून घट्टसरच मळून घ्यायचं। घट्टसर कणिक भिजलेली असेल तर पातळ कडाकणी लाटून घेता येते। यावरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे भिजवून घेतली, लगेचच याच्या कडाकण्या करायला घ्यायच्या। कणकेचा एक मोठा गोळा करून घेतला आणि याची एक चपाती लाटून घ्यायची। कणिक घट्टसर छान भिजलेली असेल तर पीठ किंवा तेल लावायची सुद्धा काही गरज लागत नाही। आता एखादी वाटी किंवा डब्याच्या झाकणाच्या साह्याने याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या। तर सगळ्या कणकेच्या पुऱ्या पाडून घेतल्या। आता एक एक पुरी घ्यायची, अगदी थोडंसं पीठ लावायचं आणि पातळ लाटून घ्यायची। इतकी पातळ लाटायची की पारदर्शक दिसायला हवी। गरम करून घेतलेल्या तेलामध्ये फक्त 2 वेळा पलटून तळून घ्यायची। या पद्धतीने कडाकणी लाटून घेतली तर अगदी पेपर सारखी पातळ बनते आणि त्यामुळेच अतिशय खुसखुशीत बनतात। या कडाकण्या थंड झाल्यानंतर सुद्धा अजिबात मऊ पडत नाहीत, तशाच खुसखुशीत राहतात आणि चवीला सुद्धा अतिशय छान बनतात।